आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। नमस्कार, मी पूनम मॅकेटिस BN न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज आपल्यासोबत बदलापुरातील मनसेच्या अधिकृत उमेदवार संगीता चेंदवणकर आहेत। अनेक प्रकरणं असतील बदलापुरातील, 2 चिमुरड्यांवर बदलापुरात झालेला अत्याचार प्रकरण असेल, अनेक असे प्रश्न आहेत जे त्यांनी समोर आणलेत। त्यामुळे मनसेकडून त्यांना भेट म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली। आज रेल्वेचा प्रश्न घेऊन त्या रेल्वे स्थानकात आल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार ताई, अनेक प्रश्न आपण समोर आणलेले आहेत। आज आपण रेल्वे स्थानकात आहात। कोणताही गाजावाजा न करता एक सामान्य माणसांप्रमाणे आपण इथे प्रचार करत आहात, काय सांगा? नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारामध्ये बदलापूर शहरात वेग घेतलेला आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी बदलापूर शहरात जी घटना घडली अल्पवयीन मुलींच्या संदर्भात, त्यानंतर बदलापूर शहर ज्या पद्धतीने पेटून उठलं, बदलापूरकरांनी ज्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यानंतर जे काही घडलं ते आपण सर्वांनी बघितलंच असाल। तर बदलापूर शहरामध्ये असे जे विषय आहेत ते वेळोवेळी घडत असतात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात घडत असतात, पण त्याचा इतिहास जो आहे तो बदलापूर शहराने रचला आणि त्या अल्पवयीन मुलींना न्याय द्यायचा प्रयत्न केला। त्याचबरोबर बदलापूर शहरातले पाणी प्रश्न असेल, लाईट असेल, रस्ते असतील आणि सगळ्यात मोठी आज मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न। आता आम्ही जिथे उभे आहोत पण लोक आम्हाला येऊन सांगत आहेत की ट्रेनच्या संदर्भात ताई तुम्हाला काय करता आलं तर करा, पण माझं एक आश्वासन म्हणता येणार नाही। मी एक विश्वासाने सांगीन की बदलापूर शहरात महिला विशेष जी आहे ती विशेषसाठी आम्ही 2011 पासून प्रयत्न करत आहोत। भविष्यात ती ट्रेन बदलापूर शहरात कल्याणपासून पुढे जे आहे ते बदलापूर शहरात येईल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन। आणि त्याचबरोबर रेल्वे समस्या जी आहे, कारण गेल्या 10 वर्षामध्ये या सत्ताधाऱ्यांनी बदलापूर शहरासाठी म्हणून एकही ट्रेन वाढवलेली नाही आहे, त्यामुळे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। आणि त्याचबरोबर बदलापूर शहरात जे काही बरेचसे प्रश्न आहेत प्रलंबित, ते प्रश्न मार्गी लावायसाठी आम्ही प्रयत्न करू। अनेक आपण जो प्रचार सुरू केला आहे तो ग्रामीण भागातून केला आहे। ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत, बदलापूर असू द्या, वांगणे असू द्या किंवा मुरबाड असू द्या। आरोग्य सेवेसाठी एखादं अपघात झाला, मोठे काही हानी झाली आहे, तर बदलापुरातून नागरिकांना आरोग्य सेवेसाठी 3 नंबर सेंट्रलला जावं लागतं, मध्यवर्ती रुग्णालयात जावं लागतं। यासाठी कुठेतरी आमदार कमी पडलेत का, किंवा ट्रेनचा लोकलचा प्रलंबित प्रश्न आहे। अनेक अपघात घडत आहेत। गेल्या काही आठवड्यात एक महिला ट्रेनमधून पडून मृत्यू पावली, काय सांगाल? नक्कीच बदलापूर शहरामध्ये आरोग्य व्यवस्थेची काही बोजवारा उडाला होता, तो कोरोना काळात सगळ्यांनी बघितला। बदलापूर शहरामध्ये एकही हॉस्पिटल किंवा आरोग्य व्यवस्था जी आपण म्हणतो ती उपलब्ध नाही। साध्यातल्या साधं अगदी रक्त जर आपल्याला हवं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी जावं लागतं। एखादी रक्तपेढीसुद्धा बदलापूर शहरात नाही। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की गेली 15 वर्ष ह्या लोकांनी केलं काय? आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात बोलायचं झालं तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे, दुबे हॉस्पिटल, ते हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत, आता मेन जे डॉक्टर आहेत, अधिकारी जे आहेत, त्यांच्या निलंबना म्हणजे त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्या बदलापूर नगरपालिकेच्या हॉस्पिटलला कोणी वाली राहणार नाही आहे। म्हणजे कदाचित ते हॉस्पिटल बंद पण होईल अशा अवस्थेमध्ये आहे। तो एक मोठा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय जे आहे, आपल्याला माहिती असेल की ग्रामीण रुग्णालयामध्ये आजही अत्यावश्यक सुविधा ज्या आहेत, ज्या असणं गरजेचं आहे, त्या उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे संपूर्णच म्हणजे आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण असेल किंवा इतर मूलभूत गरजा ज्या नागरिकांच्या आहेत त्या या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केल्या नाहीत, ही लाजिरवाणीची गोष्ट आहे। आपल्यासमोर 2 आर्थिकदृष्ट्या बलाढ्य उमेदवार आहेत। आपण एक सामान्य नागरिकासारखा प्रचार करतायत, कसं आव्हान असणार आहे त्यांना? मला वाटत नाही की ते मोठे आव्हान आहेत 2 माझ्यासमोर, कारण ह्या लोकांनी बदलापूर शहरात काही कामच केलेली नाहीत। पूर्ण मतदारसंघ ज्यावेळेला मी आज फिरते त्यावेळेला खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की दसई किंवा ह्या आजूबाजूचे आदिवासी पाडे आहेत, तिथे महिलांना 1-1 किलोमीटर पाण्यासाठी जावं लागतं आहे। तिथे लाईटची समस्या, ज्या समस्या शहरी भागात आहेत त्याच समस्या ग्रामीण भागांमध्ये आहेत। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। शहरामध्ये म्हणाल तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले गेले, पण त्याचबरोबर लाईटची व्यवस्था असेल, पाणी समस्या असेल, ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या सेम आहेत। बदलापूर शहरात रेड लाईन, ब्लू लाईनची समस्या आहे, त्यामुळे डेव्हलपमेंट कुठेतरी थांबलेली आहे।
ह्या ज्या काही समस्या आहेत त्या सेम समस्या दसई आणि ह्या परिसरामध्ये आहे. मुख्यत्वे ग्रामीण भागामध्ये ज्या आदिवासी महिला आहेत त्या आपल्या भाज्या ज्या आहेत त्या ज्यावेळेला रस्त्यावर विकायला बसतात त्यावेळेला माझं तर म्हणणं आहे की ह्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ जी आहे ती ह्या भाज्यांना उपलब्ध होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल आणि सेम परिस्थिती जी शहरामध्ये आहे ती परिस्थिती ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागांमध्ये लाईटची समस्या तर आहेच, महिला सुरक्षित नाही आहेत. हा खूप मोठा मुद्दा आहे की महिला सुरक्षिततेसाठी ह्यांनी केलं काय. त्यामुळे भविष्यात मला वाटत नाही की ह्यांनी जर काही केलंच नाही आहे तर लोकांनी यांना मतदान तरी का करावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 2 महिन्यापूर्वी बदलापूर शहरात जी घटना घडली त्या घटनेच्या वेळेला हे होते कुठे. बदलापूरकरांनी आता विचारायची वेळ आलेली आहे की ज्या वेळेला हे आंदोलन घडलं त्यावेळेला हे दोन्हीही नेते किंवा बदलापूर शहरातले इतर लोकप्रतिनिधी होते कुठे. इन्काउंटर झाल्यानंतर आपल्याला माहिती असेल की त्या आरोपीचा इन्काउंटर झाल्यानंतर हेच नेते प्लॅटफॉर्मवरती किंवा ह्या परिसरामध्ये पेढे वाटत होते. पण प्रत्यक्षात ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला हे कुठे बसले होते किंवा कुठे होते आणि समोर का नाही आले हा प्रश्न बदलापूरकरांना विचारणं गरजेचं आहे. कारण आपल्या मुली सुरक्षित नाही आहेत. आणि त्यालाच लागून अजून एक मुद्दा असा आहे की हे आंदोलन करत असताना रेल्वे ट्रॅकमध्ये जे आपले बांधव उतरले होते किंवा त्यावेळेला बोंब केली गेली की हे सगळे जे आहेत हे बाहेरचे आहेत, तर हे बाहेरचे नव्हते तर हे ग्रामीण भागातले होते. लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एक धुसफूस होती, कुठेतरी एक राग होता की इतर मूलभूत गरजा तर नाहीत पण त्याचबरोबर आपल्या मुली सुरक्षित नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल झाले त्या आंदोलनामध्ये उतरल्यानंतर तर त्या गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या आंदोलन करतानासुद्धा कोणी वाली राहिला नव्हता. घरातून अक्षरशः उचलून एखाद्या आरोपीसारखी ट्रीटमेंट त्यावेळेला त्या आपल्या तरुण मुलांना दिली गेली आणि त्याची मी स्वतः साक्षीदार आहे. आजही ते गुन्हे दाखल आहेत. माझ्या स्वतःवरसुद्धा गुन्हा दाखल झाला. माझा स्वतःवरती तर दंगलीचे कलमं लावलीत. म्हणजे अशी कुठला मोठा गुन्हा आम्ही केला की म्हणजे अशा ह्या घटनांना कधी वाचाच पडू नये का, ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे बदलापूरकरांनी आता विचार करणं फार गरजेचं आहे की नक्की त्यावेळेला हे होते कुठे. आणि मी तर म्हणते बदलापूरकरांनी विचारावा, प्रश्न विचारावेत की तुम्ही आमच्यासाठी जर काही केलंच नाही आहे तर मग तुम्ही कुठल्या तोंडाने आमच्याकडे मतं मागायला येता. बदलापुरातील अत्याचार प्रकरण आपण समोर आणलं. लहान मुलींना चिमुकल्यांना न्याय मिळवून देईपर्यंत आपण त्यांच्यासोबत होतात. संगीता चेंदवनकर हा चेहरा बदलापुरात सर्वच ओळखतात. सकाळपासून आपण इथे प्रचार करतायत. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कसं आहे ना, शेवटी 2000-5000 कमवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपली मुलं सुरक्षित राहणं फार गरजेचं आहे. आणि लोकांच्या भावना पण आता त्याच आहेत की जर आम्ही नोकरीसाठी म्हणून मुंबईत जातो आहे तर लोकलच्या समस्या आहेत, त्याचबरोबर आमच्या मुलांच्या समस्या आहेत. म्हणजे अगदी एखादी आई ज्यावेळेला ट्रेनने प्रवास करून थकून ज्यावेळेला घरी येते आणि त्यावेळेला अशी घटना आपल्या मुलाच्या बाबतीत घडली आहे, मुलीच्या बाबतीत घडली आहे असं ज्यावेळेला समोर येतं त्यावेळेला त्या मुलांच्या घरच्यांची काय मानसिकता होत असेल ही मी स्वतः डोळ्याने अनुभवली आहे किंवा मी बघितलेली आहे. त्यामुळे आत्ता मी इथे उभी आहे ह्या ठिकाणी तर मला लोक समोरून येऊन सांगतात की ताई ह्यावेळेला संगीताताई तुम्हीच असणार. संगीताताईंशी आपण बोललो आहोत. अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निवडणुका असू द्या, मतदान असू द्या आणि मतदानाचा निकाल असू द्या, सर्व अपडेट्स आपल्याला BN न्यूजवर मिळणार आहेत. त्यामुळे पाहत राहा BN न्यूज. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.